सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आपण देवघरामध्ये जो काही छोटासा तांब्या पाण्याचा कलश भरून ठेवतो, त्याच्याने काय घडतं किंवा नेमकं त्याचं कारण काय किंवा त्यामागचं शास्त्रीय कारण काय, आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये रोजची देवपूजा करतो. कोणी कोरडी देवपूजा करत असेल तर कोणी छान अशी व्यवस्थित देवासमोर शांत बसून पूजा मंत्र स्तोत्र आरत्या सगळं काही करत असतात. त्याच पद्धतीने आपण देवाला महाराजांना नैवेद्य दाखवत असतो. खूप छान पद्धत आहे का अगदी कोणत्या कोणत्या घरामध्ये चहा जरी केला ना तरी तो महाराजांसमोर ठेवला जातो. वरण भात भाजी पोळी मीठ लोणचं लिंबू अशा पद्धतीने पापड जे काही आपण खातो जेवणामध्ये त्याच पद्धतीने पूर्ण ताट सुद्धा महाराजांना नैवेद्याच्या स्वरूपात सजवून काही काही घरामध्ये ठेवलं जातं किंवा आपण सुद्धा देत असतो. त्याचबरोबर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर देवघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये तांब्याचा कलश असतो. माझ्याही देवघरामध्ये छोटासा एक तांब्या भरून ठेवलेला आहे. तर त्याचा फायदा काय आहे, आता पाणी भरून ठेवल्यावर ते काय करायचं या संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत. सर्वप्रथम सगळ्यात आधी देवघरात तांब्या भरून का ठेवता कुठलीही सेवा करत असताना, कुठलीही सेवा देवाची आरती म्हणा, एखादा मंत्र जप करत असताना आपण काय करतो, देवघरात देवासमोर बसल्यावर छान असं आसन टाकतो. आसन टाकून झाल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो. दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर कोणतीही सेवा करायच्या आधी आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सेवेला सुरुवात करत असतो, म्हणून दिवा प्रज्वलित करतो. बऱ्याच महिलांच्या घरामध्ये किंवा माझ्याही घरामध्ये आपल्या प्रत्येकाकडे घरात मंगल कलशाची स्थापना सुद्धा केलेली आहे. प्रत्येक जणाने मंगल कलश भरून ठेवलेला आहे. पण त्याचबरोबर आपण खडी साखरेचा नैवेद्य दाखवत असतो. छोट्याशा पेल्यामध्ये पाणी भरून ठेवत असतो. त्याचं कारण सगळ्यात आधी असं आहे का आपण जेव्हा असं म्हणतात की आपण अग्निदेवताच्या साक्षीने ह्या सगळ्या सेवा करत असतो, त्याचबरोबर एक पाण्याचा छोटासा कलश भरून ठेवायचा असतो जो हा आहे. आता ह्याचबरोबर तुम्ही चांदीचा कलश ठेवू शकता, तुम्ही पितळी कलश ठेवू शकता, तांब्याचा कलश ठेवू शकता किंवा तुम्ही स्टीलचा कलश किंवा स्टीलचं जे फुलपात्र असतं ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. स्टीलचा ग्लास तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते मात्र तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे. माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल तर छोटासा कलश आहे, तो तांब्याचा आहे. तो मी आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून म्हणजे आपल्या केंद्रातूनच घेतलेला आहे. देवघरासमोर त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे. कारण सर्वप्रथम तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. चांदीचा, सोन्याचाच, तांब्याचाच असं नाही, जो अवेलेबल असेल. अर्थातच आपल्या केंद्रामध्ये सुद्धा छोटासा मिळतो, मी तिथूनच घेतलेला आहे, तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर एखादा तांब्याचा छोटासा घेतल्याच्या नंतर ज्याच्याकडे ग्लास आहे किंवा ज्याच्याकडे एखादा छोटासा तांब्या आहे, साजेशी म्हणजे छोटंसं फुलपात्र आहे, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जास्त मोठ्या साईजचा तुम्हाला ठेवायचा नाही. तुम्ही माझ्या देवघरात बघत असाल तेवढ्याच साईजचा तुम्हाला छोटासा ठेवायचा आहे, बाकी काही नाही. पण हे मात्र निश्चितच ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर तो उघडा ठेवू नये, जेणेकरून त्याला झाकून ठेवायचं आहे. त्याच्यावर छोटंसं झाकण सुद्धा येतं. आणि काही नियम आहेत की बऱ्याच वेळा असं होतं का आपल्या घरामध्ये आपण नियम पाळले जात नाही, उघडच ठेवतो ती तीर्थ. आणि काही नियम आहेत का देवाची पूजा झाली की थोडंसं तीर्थ म्हणून ते प्राशन आपण करत असतो. त्याचबरोबर छोटासा घरातला ग्लास घ्या, व्यवस्थित स्वच्छ धुतलेला, तो देवासाठीच ठेवावा. तुमच्याकडे जर मांसाहार केला जात असेल तर नवीन छोटासा 20-25 रुपयाचा ग्लास घ्यायचा आहे. किंवा मांसाहार केला जात नसेल तर तुम्ही आपल्या घरातला साधा एखादा ग्लास घेऊ शकता, जो आपल्याला 20-25 रुपयाला मिळतो, तो आणायचा आहे. त्याच्यावर झाकण कुठलंही ठेवायचं आहे हे समजलं. आता हे कसं ठेवायचं आहे, कुठे ठेवायचं आहे आणि का ठेवायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात आधी जे आपण दररोज असं कोणीच नाही आहे का प्रत्येकाच्या घरात रोज आरती होतच असेल, एखादं मंत्र स्तोत्र निश्चितच आपल्या घरात म्हटलं जात असेल. असं काही घरात वावरून चालत नाही. किंवा घरात छान छान प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करतो आहे. ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने आपण ती सेवा करत असतो. जे पाणी म्हणजे पाणी सगळ्याच प्रकारची सकारात्मकता ऊर्जा शोषून घेत असतं. पाण्यामध्ये मॅग्नेशियम पॉवर ही खूप जास्त प्रमाणात असते. आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण ज्याला काही म्हणत असतो, कितीही काही म्हणा, ते पटकन आपल्याकडे काहीतरी खेचण्याचं काम करत असतं, आकर्षण करत असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी एक म्हणजे त्याच्यासाठीच आपण पाणी ठेवत असतो.
माझ्याकडे असं आहे की पाणी पिल्याने ती सगळ्यात सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येतात असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आपण ते पाणी प्राशन करत असतो. एखादा जवळपास जरी गेला तरी आपण म्हटलं की बाई ते पाणी, आपण जर एखाद्या मोठ्या पाण्याजवळ गेलं तर आपल्याला ते पाणी बघितल्यावर भीती वाटते. मग तलाव असू दे, समुद्र असू दे, काही काही लोकांना स्विमिंग पूलची सुद्धा भीती वाटते. बऱ्याच वेळा असं ऐकलं आहे की नको, पाण्याविषयी काही चुकीचं बोलू नको, चांगलंच बोलायचं, नीट बोलायचं, जेणेकरून ते पाणी जीवनासाठी जेवढं चांगलं आहे तेवढं थोडंसं घातक सुद्धा आहे, असं तुम्ही ऐकलं असेल. कारण आपण बघत असतो की अशा ठिकाणी गेल्यावर वाहून जाणं, बऱ्याच वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि आपण असं म्हणतो का इथे आल्यावर काही बोलायचं नाही. छोट्या मुलांना सुद्धा सांगतो का सगळं काही व्यवस्थित चांगलंच बोलायचं. हेच ते पाणी जे आपल्याला, आपण देवघरासमोर जेव्हा रोज नित्यसेवा करत असतो, मंत्र स्तोत्र म्हणत असतो, पारायण करत असतो, आरत्या करत असतो, त्या सगळ्यांतून जे काही आपली सेवा होते ना, त्या परमेश्वराकडून एक सात्विक ऊर्जा आपल्यापर्यंत येत असते आणि ते सगळं शोषून घेण्याचं काम हे पाणी करत असतं. आपल्या घरातील आवडीचं ठिकाण काय असेल तर ते म्हणजे मन शांत होतं, तिथे काहीच करू वाटत नाही. आपल्याला कितीही चलबिचल असेल तर आपण एकाच जागी स्थिरावतो, गेल्यावर शांत वाटतं, ते म्हणजे आपल्या घरातलं देवघर. मग ते तुमचं छोटंसं देवघर असू दे, मोठंसं देवघर असू दे, एखादा फोटो जरी तिथे असला देवाचा, स्वामींचा, तरी आपल्या घरामध्ये त्या जागेमध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी आपल्याला येते आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. आपण जेव्हा मंत्र स्तोत्र आरत्या पारायण पठण करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये ते सगळी सात्विक ऊर्जा जी आहे ती एकवटलेली असते. आता मग देवाकडे तुम्ही बसून रडलात तरी पण ती ऊर्जा त्याच्यामध्येच येणार, आणि चांगली प्रार्थना केली, एखाद्याबद्दल निंदा केली तरी सुद्धा ती जी काही सात्विक ऊर्जा आहे ती त्याच्यासोबतच येणार आहे. देवासमोर बसलं की याचंच होऊ दे चांगलं आणि याचं वाईट होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, असं आपण कोण ना कोणी म्हणत असतं. ती सवय अजिबात नको आहे, कारण ते सगळं ते पाणी शोषून घेतं. आपल्याला मिळतं आहे, आज ना उद्या चांगलाच विचार केला तर परमेश्वर चांगलंच देत असतो. कोणाबद्दल वाईट किंवा एखाद्या बदल वाईट विचाराने परमेश्वराने दिलं आणि मग आपण ते मागून घेतलं, ते काहीही त्याला अर्थ नाहीये. देवासमोर बसतो, एक सात्विक ऊर्जा आपल्यापर्यंत येते. आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सगळ्यांची साचलेली ऊर्जा जी काही असते ते म्हणजे हे पाणी अमृतासमान हे तीर्थ काम करत असतं. आणि खरं बघायला गेलं तर आपण जेव्हा अगरबत्ती आहे किंवा धूप आहे त्याच्यामध्ये आपण ते टाकत असतो, त्याने सुगंध येत असतो. ज्या काही सेवा तुम्ही करतात ती सगळी पॉझिटिव्हिटी त्याच्यात साचलेली असते. म्हणून हे पाणी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आज माझी सकाळ मात्र 9:30ला झाली किंवा 10:30ला झाली. माझी देवपूजा झाल्यावर मी पाणी भरून ठेवलं. हे दिवसभर पाणी मी तसंच ठेवणार. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी देवपूजा करते ना, तेव्हा पाणी मी काय करणार तर थोडं घरातल्यांना देणार, बाकीचं संपूर्ण घरात थोडं थोडं शिंपडणार. आणि आता त्याच पद्धतीने खरं सांगायचं गेलं तर पाणीच इतकं आहे ना का माझ्या घरात 4 जण आहे आणि 4-5 जण, त्यात 5 जणांचा तीर्थ म्हणून दिलं जातं. कधी कधी असं होतं का मुलं संध्याकाळी रामरक्षा वगैरे पठण केली जाते, तर ते तीर्थ म्हणून सुद्धा आपण त्यांना ते थोडं थोडं पाणी देत असतो. म्हणून बाकी शक्यतो ते पाणी तसंच ठेवायचं असतं. दुसऱ्या दिवशी एक शिस्त स्वतःला लावायची आहे, घराला लावायची आहे. एका घरातले जेव्हा कोणी सकाळी येतं, दुपारी येतं, रात्री येतं, प्रत्येकाला ते पाणी थोडं थोडं उरलेलं द्यायचं आहे किंवा ते तीर्थामध्ये मिक्स करून द्यायचं आहे आणि ते तीर्थ प्रत्येकाने प्राशन करायचं आहे. टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला घरात सगळीकडे हे पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घराचा जो काही ओरा आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ती छान पद्धतीने बदलून जाते, पॉझिटिव्हिटी तयार होते. हे सगळं केल्यावर आपल्याकडे खूप पैसा येणार आहे असं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का निश्चितच एक सांगितलं जातं का हे काही आपण छान पद्धतीने, आपण एक चांगल्या मनाने जर केलं ना तर खूप छान अनुभव येतो. एक मनात पॉझिटिव्हिटी येते, घरातलं वातावरण चांगलं राहतं. घरातले जे काही छोटे मोठे मुलं असतील किंवा आपण मोठे असतील, हे निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डोक्याला हेच असतं का माझ्या घरातले किंवा आम्ही नवरा बायको, माझे मुलं, आई वडील, हे सगळे जे काही आपले आहेत ते खरं तर संपूर्ण सृष्टी ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्यांच्या सगळ्यांचं चांगलं होते. प्रत्येकाचं हेच असतं का प्रत्येक जण हीच प्रार्थना करत असतो का आपल्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांमध्ये निगेटिव्हिटी आहेच. पण जेव्हा ही सेवा आपण करतो ना, त्याच्यामुळे आपल्यामध्ये हळूहळू का होईना पण पॉझिटिव्हिटी तयार होत असते. आता रोज पाणी भरायचं. रोज पाणी भरत असताना आपल्या घरामध्ये जर मासिक धर्म वगैरे आला तर ते 4 ते 5 दिवस पाणी तिथे ठेवायचं नाही. नंतर तुम्ही ते
किंवा आता पहिल्या दिवशी तुम्ही पाणी भरून ठेवलं असेल आणि 4-5 दिवसांचा गॅप पडला तर नंतर तुम्ही प्राशन करू शकता. सुतक विटाळ 14-15 दिवसांचा असेल तर ते पाणी खराब होत नाही, तर ते पाणीसुद्धा तुम्ही प्राशन करू शकता किंवा एखाद्या झाडाला तुम्ही ते टाकू शकता. त्याचबरोबर आज सेवा झाली आणि अचानक सुतक विटाळ आला तर तुम्ही ते पाणी तसंच ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही एखाद्या नदी ठिकाणी किंवा आता नदी प्रत्येकाकडे तर नसतेच, तर तुम्ही एखाद्या झाडाला ते पाणी निश्चितच टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकतात. कारण पाणी हे कधीच खराब होत नाही आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते पाणी छान असं प्राशनसुद्धा करू शकता. कारण 13 दिवसांचं सुद्धा पाणी पाणीच असतं. त्याचबरोबर काय होतं ना, आपल्या मनात पडतं का बाई 13 दिवस घरात सुतक विटाळ होता, ते पाणी प्यायचं. अशा वेळेस कुठल्याही स्वच्छ झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकतात. नव्याने सुरुवात करू शकतात. माझे 4-5 दिवस आहे तुमच्याकडे कोणी पाणी बदलणारं नसेल, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ते पाणी राहू देऊ शकता आणि नंतर एक चांगल्या अशा झाडाला टाकू शकतात. त्याचबरोबर ते पाणी झाडांना टाकून देऊ शकता. नंतर तुम्ही पाणी पिऊ शकतात. कधीही पाणी कोणतंही दूषित होत नाही म्हटल्यावर पाणी हे खूप चांगलं असतं आणि स्वच्छ असतं. कारण त्याच्यामध्ये तितकीच सकारात्मकता ऊर्जाही प्राप्त झालेली असते. त्याचबरोबर आपल्यालाच म्हणजे की साक्षात आई आहे, जगदंबा आई, ती कधीही विटाळशी होत नाही. पण काही घरात नियम असतात की प्रत्येकाने आपापले नियम मात्र निश्चितच पाळले गेले पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये विटाळ वगैरे झाला तर आपण गावाकडे सुद्धा 13-14 दिवस जे आहे ते पाळत असतो. त्याचबरोबर नियम पाळावे हा छोटासा उपाय नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये एक बदल घडवून आणू शकतो. याचं जे काही आहे ती शाश्वती तुम्हाला दिली जाते आणि आपले अनुभवसुद्धा सांगितले जात आहे. जे काही जीव तोडून आपण सेवा करतो, आपण म्हणतो का आपल्याला येईल ती सेवा, आपल्याला जमेल तशी सेवा, आपल्या जी सात्विकता येईल, परमेश्वर एवढी सात्विकता आणतात ना, की जे काही आपले गुरु आहेत त्यांच्यात एवढी सात्विकता आहे की ते कोणातच नाही आहे. आपलं मन चंचल आहे ते चंचल मन स्थिर व्हायला सुरुवात होते. आपण जे काही करतो ते पाण्याद्वारे सेवा करत असतो. बऱ्याच सेवा बघा, तारक मंत्र आपण सगळेजण अखंडपणे जी सेवा करतो, तारक मंत्राचं पठण करतो आणि ते पाणी घेतो, त्याच्यावर सुद्धा आपण हात ठेवतो. छानपैकी आपण त्याच्यावर हात ठेवत असतो आणि तारक मंत्र पठण करतो आणि ते पाणी आपण प्राशन करतो. याच्यामुळे काय होतं तर बघा, जे काही रिझल्ट आहे तो तुम्हाला छान असा येतो. जर ही सेवा हवी असेल तर आपण करू शकतो किंवा तुम्हाला जर याचा छान असा लाभ घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही ही सेवासुद्धा करू शकता. बघा, आता तुम्ही एखादा जॉब म्हणजे तुम्ही जर एखादा बिझनेस आहे, हॉटेल आहे, पार्लर आहे, अशा ठिकाणी जर महाराजांचा फोटो असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही असा तांब्याचा कलश महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर भरून ठेवू शकता आणि ते पाणी तुम्ही निश्चितच प्राशन करू शकता. जेणेकरून आपल्याला जे काही एक पॉझिटिव्हिटी आपल्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये म्हणा किंवा स्वतःमध्ये म्हणा, या गोष्टी होत असतात. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याचा कलश भरून ठेवला जातो, पण कशासाठी या गोष्टी बऱ्याचशा माहिती नसतात. म्हणून तुम्ही जर भरून ठेवत नसाल तर निश्चितच उद्यापासून किंवा हा ब्लॉग तुम्ही जेव्हा बघत असाल तेव्हापासून तांब्याचा कलश प्रत्येकाच्या घरामध्ये भरून ठेवा. जेणेकरून ते पाणी रोज तुम्हाला बदलवायचं आहे. आज भरला तर उद्या सकाळी ते पाणी तीर्थप्राशन करून सगळ्यांना द्यायचं आहे, घरात शिंपडायचं आहे आणि स्वतःसुद्धा घ्यायचं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघता येईल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.